नमस्कार, मी संजय स्वामीराव किणीकर। आजचा विषय आहे कलेक्टर ऑफिस पूनम गेट समोरील शेतकरी आंदोलन। ऊसाच्या बिलासाठी, थकीत बिलासाठी शेतकऱ्यांनी केलेलं आंदोलन। ह्या आंदोलनाला मोडकळीस आणणारे काही लोक प्रयत्न करणारे आणि जी शेतकऱ्याची मुलं होऊन लोकसेवक म्हणून बनलेली, अरे बापानो, तुमचा बाप तिथं बसलेला आहे, बाप बसलेला आहे, ऊन मरणाचा आहे, मंडप जर मारत असेल तर सहकार्य करा ना, काय प्रॉब्लेम आहे? असली कुठली दुनिया तुटून पडायला लागली आहे तिथे? कुठला काय प्रॉब्लेम व्हायला लागला? हक्कासाठी बसलेला तो शेतकरी आहे। तर मी सन्माननीय ह्या लाईव्हच्या माध्यमातून आणि मी उद्या त्याची प्रोसेस देखील करणार आहे, जेणेकरून सोलापूर जिल्ह्यातील सदर बाजार पोलीस स्टेशनमधल्या लोकांना, जे काय तिथले PI असतील, API असतील, ह्या लोकांना नम्र विनंती आहे, आरेरावी वगैरे हा पणा बंद करा। तुम्ही आमचे सेवक आहे, जनता हीच मालक आहे, तो हक्कासाठी बसलेला आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला सेवा बजावायची आहे। तर मी सन्माननीय सदर बाजारचे जे PI असतील, API असतील आणि बंदोबस्ताला तिकडे असणारे जे काही त्यांचे लोकसेवक इन्स्पेक्टर असतील, यांना विनंती करतोय की कृपा करून तुम्ही शेतकऱ्यावरती अन्याय करू नका आणि तिथं दमदाटी करू नका, जेणेकरून ते त्यांच्या कुटुंबाच्या न्याय हक्कासाठी आणि पोटापाण्यासाठी बसलेले आहेत आणि शेतकरी जगला पाहिजे। शेतकरीच्या पोटावरती लाथ मारण्याचा प्रयत्न करू नका। तिथल्या त्यांच्या आंदोलनाला जर करता कुठलाही काळीमा फासण्याचा, जर करता कुठल्याही पद्धतीने ते रोखण्याचा जर प्रयत्न झाला तर महाराष्ट्रातून खूप मोठ्या संख्येने माहिती अधिकार कार्यकर्ते तर येतीलच येतील, समाजसेवक येतील आणि बऱ्याच लोकांना मग उद्या तुम्हाला सोलापूर देखील ब्लॉक होईल। त्यामुळे मी संदर्भीय सन्माननीय लोकांना पत्रव्यवहार करतोय आणि IG DIG पासून ह्या घटनेचा मी पूर्णतः निषेधच व्यक्त करतोय की संविधानिक अधिकारातून ते लोक बसलेले आहेत, त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे आणि आज बघताना उन्हाची तीव्रता खूप मोठी आहे, तर त्यांना ते मंडप वगैरे मारू देऊन त्यांना सहकार्य करावे ही अपेक्षा व्यक्त करतो। आणि उद्यापासून ह्या सर्व गोष्टीच्या विरोधात एक सकारात्मक भूमिका म्हणून, माझी कर्तव्य म्हणून मी उद्या सदर बाजार असतील, CP असतील, ह्या सर्व लोकांना आमच्या पद्धतीने आम्ही पत्रव्यवहार करून त्या लोकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करू। तर सन्माननीय तेथील PIंना एवढीच विनंती करतो की ह्या शेतकऱ्यांना तुम्ही सहकार्य करावे ही अपेक्षा व्यक्त करतो। संजय किणीकर, माहिती अधिकार कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता, महाराष्ट्र राज्य। आणि उद्या माझे सर्व पत्रव्यवहार तिकडे होतील, असं कुणालाही उपोषणाच्या स्थळी त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ। त्या पद्धतीने आम्ही सहकार्य, त्या उपोषणग्रस्त जे काय शेतकरी आहेत, ते उपोषणाला बसलेले जे काय शेतकरी बांधव, त्या सर्वांना आमच्या पद्धतीने देखील आम्ही सहकार्य करू। मी सर्वांना नम्र आवाहन करतो, लोकसेवकांना पण लवकरात लवकर त्यांची दाद घ्या, त्यांच्या पोटावर मारू नका, त्यांना न्याय द्या। कलेक्टर साहेबांना पण विनंती करतोय आम्ही की कलेक्टर साहेबांनी त्यांच्याकडे बघून त्यांच्या कुटुंबाचा आणि परिवारात ह्या गोष्टीचा विचार करून लवकरात लवकर तो प्रश्न मार्गी संपवावा। आणि सन्माननीय गोकुळ कारखान्याचे जे काही चेअरमन असतील, दत्ता शिंदे वगैरे, शिंदे परिवार, यांना विनंती करतोय, व्याज खाणं बंद करा। खूप व्याज खाल्लं तुम्ही आमच्या पैशाचे, आता त्यांचा हक्काचा पैसा त्यांना द्या, अन्यथा उद्या हे पैसा घेतल्यानंतर ह्याच शेतकऱ्यांना व्याजासाठी परत तुमच्या घरापर्यंत बसवेन मी। त्यामुळे मी विनंती करतो, लवकरात लवकर मार्ग काढून लवकरात लवकर थकबाकी असलेली बिलं दत्ता शिंदे तुम्हाला सांगतो की त्यांच्या खात्यामध्ये जमा झाली पाहिजे, अन्यथा पुढे होणाऱ्या परिणामास तुम्हाला गंभीर स्वरूप प्राप्त होईल आणि पुढे परिणाम खूप वेगळे होतील। कारण कुणाच्याही पोटापाण्यावर मारू नका, त्यांचा ऊस तुम्ही आणलेला आहे, त्यांना तुम्ही न्याय देणं गरजेचं आहे। सन्माननीय कलेक्टर, सन्माननीय दत्ता शिंदे आणि सन्माननीय सदर बाजार पोलीस स्टेशन, तिथल्या जे काही PI असतील आणि CP साहेब, लवकरात लवकर तुमच्या आहे ना अरे तुरे करणाऱ्या, गैरमार्गाने वागणाऱ्या तिथल्या ज्या काय पोलीस कॉन्स्टेबल पासून कोण असेल त्यांना आवरा, नाहीतर उद्या त्यांना आहे ना त्यांच्या नोकरीवर देखील गदा येतील। आणि विनंती करतोय आम्ही एक नागरिक म्हणून, एक शेतकरी म्हणून, तर लवकरात लवकर हे सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतो आणि आम्ही देखील त्या ह्याच्यामध्ये लवकरात लवकरच शेतकऱ्याच्या ते उपोषणामध्ये सहभागी होणार आहे। त्यामुळं सर्वांनी चांगल्या दृष्टिकोनातून बघा, कुटुंबाच्या दृष्टिकोनातून बघा आणि त्यांना न्याय द्या, विनंती करतो। धन्यवाद।